मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं, सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील करोडो मराठा समाज मुंबईमध्ये येतो। मराठ्यांचा ओबीसीतला आरक्षणाचा कायमचा प्रश्न संपवण्यासाठी मराठा येतो। मराठा समाजाने ठरवलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधला आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी हातात मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी करायची नाही। बार्शी तालुक्यामध्ये मागच्या जवळपास 1 महिन्यापासून गावामध्ये चावडी बैठका आम्ही घेतलेल्या आहेत। चावडी बैठकाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील मराठा समाज आता खवळून उठलेला आहे। प्रत्येक गावागावामध्ये रोज उठलं की शेतामध्ये राबणारा आणि लोकांच्या कामाला जाणारा मराठा बांधवांनी वर्गणी गोळा करून 28 तारखेला बार्शीतून निघण्याची तयारी केली आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी संपत नाही तोपर्यंत मुंबईतून मराठा माघारी फिरणार नाही। या दरम्यानच्या काळात जरांगे पाटलांवरती जळणाऱ्यांची संख्या फार मोठी झालेली आहे। जरांगे पाटलांवरती विनाकारण चिखलफेक चालू झालेली आहे। जरांगे पाटलांच्या तोंडामध्ये नको ती वाक्य घालून त्यांच्यावरती बोलणाऱ्यांची त्या ठिकाणी वळवळ चालू झालेली आहे। त्या सगळ्यांना आमची हात जोडून विनंती आहे, जरांगे पाटील हा चुकीचं न वागणारा व्यक्ती आहे। जरांगे पाटील हे कधीही कुणाबद्दल अपशब्द न बोलणारे व्यक्ती आहेत। त्यांच्या तोंडामध्ये तुमच्या सोयीची वाक्य घालून जरांगे पाटलांची बदनामी करू नका, नाहीतर कोकणातल्या 4 आणि 12 गँगपासून ते मुंबईमध्ये त्या बँकेचा कुठला अध्यक्ष असणारा दरेकर का फरेकर तिथून सगळ्याचा हिशोब चुकता केला जाईल ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्रातील तमाम आमच्या धनगर, माळी, वंजारी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की तुमची सुद्धा या लढ्यामध्ये साथ देणं गरजेचे आहे। तुमची सुद्धा साथ आम्हाला गरजेची आहे, कारण ज्या पद्धतीनं मराठ्यांचा छळ या राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्याच पद्धतीनं तुमचा सुद्धा छळ हे राज्यकर्ते करत आहेत आणि तुमच्या काळामध्ये जास्त करतील लक्षात ठेवा। कारण या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाज मराठा आहे, लढवय्या समाज मराठा आहे। त्यांची जर हाल हे राज्यकर्ते करत असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला चिरून टाकण्यासाठी ह्यांना जास्त वेळ लागणार नाही। मराठ्यांच्या सोबत उभा राहा, मराठ्यांच्या आरक्षणाच्या सोबत उभा राहा। उद्या भविष्यामध्ये तुमच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी मराठा समाज तुमच्यासोबत उभा राहील ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यावी। मी परत एकदा बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना विनंती करतो, जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभा राहायचं आहे। आरक्षणाच्या शेवटच्या लढाईमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे आणि घराघरातून प्रत्येकाने मुंबईला यावं अशी मी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, एक मराठा।